ये जमाना था बेगाना, तुझे जाना तो ये जाना, कोई लाखों में मिला है अपना। मैंने तेरे ही सहारे नए ढूंढे ये किनारे, तू बेगानों में लगा है अपना। तेरी ऊंची है उड़ाने, तेरे हाथों में जमाने, यारा तेरा तू बना है अपना। पायलच्या घरच्यांकडून आमच्याकडे प्रपोजल आलं, तिचा फोटोही आला. फोटो बघून आम्हाला मुलगी आवडली. त्यानंतर आम्ही तिची पत्रिका वगैरे पाहिली. दोघांची पत्रिकाही छान जुळली. दोघांचे गुण वगैरे एकदम छान व्यवस्थित जुळत होते. त्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडे बघण्याच्या कार्यक्रमासाठी गेलो. तेही आमच्याकडे येऊन गेले. दोघांनाही एकमेकांचे जे घरचे वगैरे सगळे आवडले. त्यानंतर आम्ही ठरवलं की यांचा संबंध करायचा. ये जमाना था बेगाना, तुझे जाना तो ये जाना, कोई लाखों में मिला है अपना। ओ तौबा तौबा मेरे यारा तू है, ओ देखो देखे जग सारा तू है, ओ नया रंग है तुम्हारा, तू है अग लगदी से नया लागे रे। ओ तौबा तौबा मेरे यारा तू है, ओ देखो देखे जग सारा तू है, ओ नया रंग है तुम्हारा, तू है अग लगदी नए से नया लागे रे। आणि तोच संबंध आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक समारंभाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांचा शुभविवाह या ठिकाणी या लॉनवरती होतोय. त्याचा आम्हाला या ठिकाणी खूप आनंद होतोय. आणि पायलसारखी एकदम छान सुस्वभावी आणि शांत अशी सून आम्हाला लाभली, याचासुद्धा खूप आम्हाला अभिमान वाटतो. आईबाबांबद्दल म्हणजे जर का बोलायचं झालं तर म्हणजे जसं माझे मम्मी पप्पा आहेत तसंच तितकंच त्यांनी मला म्हणजे सगळ्या काही गोष्टींमध्ये खूप सपोर्ट केला आहे. आणि तितकंच ते मला खूप म्हणजे जीव लावतात. म्हणजे जेव्हापासून आमच्या सगळ्या काही गोष्टी चालू झाल्यात लग्नाच्या किंवा शॉपिंग म्हणा किंवा काही, ते इतके उत्साही असतात आणि एक्साइट असतात सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त की आपण कसं करायचं काय करायचं. इव्हन डान्सची सुद्धा आज प्रॅक्टिस वगैरे तुम्ही बघितली असेल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केली. आणि इव्हन त्यांचं जसं होतं की तू सुद्धा एक सोलो डान्स कर, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये ते खूप प्रोॲक्टिव्हली सगळ्या काही गोष्टी करतात आणि खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप प्रेमळ आहेत स्वभावाने, खूप चांगले आहेत. म्हणजे मला असं वाटतच नाही की मी त्यांना आईबाबाच म्हणते पहिल्यापासून, म्हणजे डे वनपासून जेव्हापासून आमची ओळख झाली. सो मला ते असं वाटतच नाही की ते माझे इनलॉज आहेत. सो जितकं माझे मम्मी पप्पा जीवलं तर त्याहून जास्त मी म्हणेल की ते मला खरंच आपल्या मुलीसारखं मानतात आणि त्यांनी खरंच आपलेपणाने मला तितकंच चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वीकार केला. ओ तौबा तौबा मेरे यारा तू है, ओ देखो देखे जग सारा तू है, ओ नया रंग है तुम्हारा, तू है अग लगदी नए से नया लागे. मम्मी पप्पाबद्दल बोलायचं म्हटल्यावर की म्हणजे त्यांनी कधी मला कोणत्या गोष्टीसाठी रोकटोक नाही केली. जेव्हाही मी कोणती गोष्ट बोलतो तर ते स्वतःहून त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी मला सपोर्ट करतात. आणि असंच आमचं एक रिलेशन पण त्यांनी एक म्हणण्यावरती त्यांनी लगेच ॲक्सेप्ट करून सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय फंक्शन, यामध्ये सगळं नियोजन त्या दोघांनी मिळून केलेलं आहे. आणि असं कुठंच वाटत नाही की कोणत्या गोष्टीमध्ये कमी राहिलेली का काय. प्रॉपर सगळ्या गोष्टी वेळेवरती होत आहेत, नियोजित होऊ लागल्या. तर त्यांना मी थँक्स म्हणेल. म्हणजे अजून समोरासमोर तर म्हटलं नाही आहे, कारण की जेव्हापासून फंक्शन्स चालू झालं तर असं वेळ नाही भेटला बसून बोलायला. बट एक जेही आता मी बघतोय हे मेमरीज बनवू लागल्या, तर त्यांच्यामुळे बनवू लागल्या. त्यांना एक स्पेशल थँक्स बोलू. आणि आय लव्ह देम. मेरे यारा तू है, ओ देखो देखे जग सारा तू है, हो नया रंग है तुम्हारा, तू है अग लगदी. कर्जतला एक विला बुक केलेला आम्ही. तर आमचे जेवढेही फॅमिली मेंबर्स पुण्याला आले होते तर आम्ही सगळेजण मिळून विलामध्ये 2 दिवस इथं स्टे केलेला. तर यांच्या साईडने हिला एकटीलाच मी इन्व्हाइट केलं होतं, घरच्यांनीच इन्व्हाइट केलं की चला बा आपण ही आपल्यासोबत 2 दिवस राहील, कशी आहे काय, थोडे सोबत राहिल्यावर अजून चांगलं कळतं. तर मग तेव्हा अजून घरच्यांना कॉन्फिडन्स आला की नाही यार आपल्या फॅमिलीत मॅच होणारी आहे, सूट होऊ लागली म्हणून.
मेरी जो हुई शुरू तो बात बन गई, ख्वाबों से भरी फिर है हमारी रात बन गई। आ चले कहीं वादियों में हम, तारों को सुनाए दास्तां। जब से हम मिले एक दूजे से, ना रहा जहां से वास्ता। तू इश्क है, तू सुकून है मेरा, मैं चांद तू आसमां। तू ही सफर हम सफर, तू मेरा, तू जश्न दिल का हुआ। तू इश्क है, तू सुकून है मेरा, मैं चांद तू आसमां. यांच्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर म्हणजे असं बोलण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे जो पॉझिटिव्हनेस मी आईबाबांचा किंवा त्यांचा बघितला तो खरं तर यांच्यामध्ये पण आहे. म्हणजे फॅमिली टू फॅमिली जसं आहे त्यांना सेम आहे, म्हणजे पॉझिटिव्ह वे जो सपोर्ट ते करतात ज्या पद्धतीने. आणि त्यांनी एकच गोष्ट मला नेहमी सांगितली, म्हणजे जेव्हापासून आमची एंगेजमेंट आणि ज्या आधी गोष्टी सगळ्यात जुळल्या तेव्हापासून, की काही झालं तरी म्हणजे आपल्याला दोन्ही फॅमिलीजला घेऊन सोबतच चालायचं आहे त्यांनी. कारण की आपल्याला थ्रूआउट द जर्नी त्यांनी खूप सपोर्ट दिलेला आहे. कोणतेही नकार किंवा काही न करता त्यांनी सगळ्या काही गोष्टी खूप व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत. सो त्यांना आपल्याला लाईफ टाईम त्यांना साथ द्यायची आहे. तू इश्क है, तू सुकून है मेरा, मैं चांद तू आसमां. तू ही सफर हम सफर, तू मेरा, तू जश्न दिल का हुआ. तू इश्क है, तू सुकून है मेरा, मैं चांद तू आसमां. तू ही सफर हम सफर, तू मेरा, तू जश्न दिल का हुआ. इश्क है, तू सुकून है मेरा, मैं चांद तू आसमां. तू ही सफर हम सफर, तू मेरा, तू जश्न दिल का हुआ. तू इश्क